नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार डेरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीतोय। इथं आपण सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र रिलेटेड जी सराव शृंखला आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, त्या संबंधित क्वेश्चन्सचं डिस्कशन इथं करतो आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये त्याची डिमांड काय असेल, त्या क्वेश्चनची फोड कशी करायची आणि काय गोष्टी तुम्हाला बेसिकली माहिती असायला पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुरुवात कशी करायची वगैरे, आणि सोबतच त्याचं मग आन्सर प्रॉब्लेमली काय असू शकतं। माझ्यासोबत इथं जर तुम्ही रोज अशा पद्धतीने जेव्हाही हा व्हिडिओ येतो तर या व्हिडिओ सोबत जर तुम्ही ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्हाला इथे हेल्प होईल। चला बघूया आजचा क्वेश्चन कोणता आहे। तर बघा, आज क्वेश्चन आहे की कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या बद्दल आपल्याला काय करायचं, इथं चर्चा करायची। मग सर्वात महत्वाचा मुद्दा इथे येतो की जो ऐतिहासिक भौतिकवाद आहे, ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे हा नेमका काय असायला पाहिजे। ऐतिहासिक रूपाने आलेला आहे म्हणजे हिस्टोरिकली चालत आलेला आहे, इथून दिसून येतं। आणि भौतिकवाद म्हणजे मटेरियलिझम, तर मटेरियल कंडिशन कशा डिसाइड होतात, तर मटेरियल कंडिशन भौतिकवाद कशावर ठरतंय, इकॉनॉमीवर ठरत। म्हणजे कार्ल मार्क्स यांचं बेसिक म्हणणं होतं की जर इकॉनॉमी असेल किंवा आर्थिक दृष्ट्या अर्थशास्त्र असेल किंवा जेही अर्निंगचा मोड असेल, तो जसा चेंज होत जाईल, त्यामध्ये जसा बदलाव होत जाईल, तसं तसं त्याचा इम्पॅक्ट समाजाच्या इतर ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, जसं फॅमिली असेल, लॉ असेल, रिलिजन असेल, या सर्वांवर कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट पडतो। तर हेच आपल्याला लिहायचं आहे की नेमकं ऐतिहासिक भौतिकवादामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि तो समावेश होत असताना नेमकं जी अर्थव्यवस्था असेल किंवा आर्थिक जो बेस असेल तो इतर स्ट्रक्चरला कसा शेप करतो, या रिलेटेड हे काय आहे आपलं आन्सर आहे, या रिलेटेडच आपल्याला आन्सर लिहायचं आहे। तर सुरुवात करताना ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये काय इन्व्हॉल्व होते ते लिहायचं। ऐतिहासिक भौतिकवादाचे काही पैलू जे आहे ते त्याचं विश्लेषण आपल्याला मग त्याच्या बॉडी पार्ट मध्ये करावं लागेल आणि अल्टिमेटली याचं काय लिहावं लागेल, कन्क्लुजन। तर बघा काय आलेलं आहे, कार्ल मार्क्स काय सांगतायत सुरुवातीला की मेन कल्पना काय आहे, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे। तर बघा, भौतिक जीवन जे गोष्टी आहेत, भौतिक जीवनाच्या अटी, आर्थिक संरचना, सामाजिक जीवन आणि ऐतिहासिक बदल ठरवतात आहे। म्हणजे काय आहे इथं सांगण्यासारखी गोष्ट की आर्थिक संरचना जी आहे, जी इकॉनॉमिक बेस आहे, ते तुमचं इतर गोष्टी जीवनामधल्या सामाजिक गोष्टी काय आहेत ठरवताना आपल्याला दिसून येतात आणि त्यात रिलेटेड आपल्याला काय लिहावी लागेल, तर प्रस्तावना लिहावी लागेल। काय सांगताना की ह्या वैज्ञानिक स्पष्टीकरण म्हणून असं त्यांचं मत होतं की वैज्ञानिक जीवनाच्या ज्या अटी आहे, ज्याला आर्थिक संरचना, मग ही आर्थिक संरचना काय करते, बाकी ज्या सामाजिक पैलू असेल किंवा समाजाचं इतर स्ट्रक्चर ठरवण्यासाठी हेच आर्थिक संरचना कारणीभूत होतं। म्हणून नेहमी कार्ल मार्क्स तुम्हाला स्ट्रक्चर माहित असेल, इकॉनॉमी जी आहे हे बेसिकली काय होतंय, इकॉनॉमी किंवा आर्थिक संरचना ही समाजाचा इतर पैलू ठरवतो। ती डायग्राम सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं काढू शकता। मग आता यामध्ये बेसिकली अजून सांगण्यासारखा मुद्दा काय आहे जो की आपण मेन बॉडी पार्ट मध्ये लिहायला पाहिजे, तर आपल्याला हेच दाखवायचं की ऐतिहासिक भौतिकवादामध्ये कोणकोणते घटक सामील होऊ शकतात, बरोबर। मग आता सर्वात महत्वाचं काय, या घटकामध्ये काय होतंय, प्राधान्य कशाला देत आहे, भौतिक परिस्थितीला प्राधान्य देण्यात येत आहे। मग भौतिक परिस्थितीला प्राधान्य देत असताना काय सांगितलेलं आहे, कशी आहे ही संरचना, तर समाजाची जी पायाभूत रचना आहे, तर यामध्ये काय महत्वाचं आहे, उत्पादनाची शक्ती आणि उत्पादनाचा संबंध यावर आधारित आर्थिक संरचना आहे। आर्थिक संरचना कशापासून बनलेली आहे, ही इकॉनॉमी कशापासून बनलेली आहे, याबद्दल इथं एक्सप्लेनेशन द्यायचं। भौतिक परिस्थितीला प्राधान्य दिलेलं आहे, इकॉनॉमीला प्राधान्य। मग ही इकॉनॉमी कशापासून बनलेली आहे, तर सांगितलेलं आहे मोड ऑफ प्रोडक्शन। मोड ऑफ प्रोडक्शन जी असते इकॉनॉमी पासून असलेली ही मोड ऑफ प्रोडक्शन जी आहे, या मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन या गोष्टी मॅटर करतात। मग फोर्सेस म्हणजे काय, उत्पादनाची शक्ती, उत्पादन करण्यात
कोणकोणत्या गोष्टींचा, कोणकोणत्या महत्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. यामध्ये मग तुमची जमीन असेल, तुमचे वर्कर्स असतील, कॅपिटल असेल, भांडवल असेल, या सर्व गोष्टी फॅक्टर्स आणि फोर्सेस ऑफ प्रोडक्शन मध्ये येतात. फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आणि यासोबतच रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन, की कोणाकडे या गोष्टींची मालकी आहे, कोण तिथं व्यवस्थेवर कुठं काम करतोय, हॅव क्लास आहे, हॅव नॉट क्लास आहे, हॅव नॉट क्लास कोण आहे, हॅव क्लास कोण आहे, त्यांच्यामधलं रिलेशनशिप फॅक्टर्स फोर्सेस ऑफ प्रोडक्शन मुळे या ठरवल्या जातं आणि त्यानुसार काय मोड ऑफ प्रोडक्शन ठरल्या जातं. हेच लिहायचं आहे आपल्याला की आधार अधिरचना मॉडेल. कोणता मॉडेल सांगितलेला आहे? ही जी इकॉनॉमी आहे, ही जे आपण डायग्राम काढतोय, हा जो आहे अर्थव्यवस्था किंवा उत्पादनाचे जे संबंध आहे, जे एकूणच हे जे इकॉनॉमी मध्येच असतात. इकॉनॉमी म्हणजे मोड ऑफ प्रोडक्शन. मोड ऑफ प्रोडक्शन चेंज झाली की इकॉनॉमीचं स्ट्रक्चर चेंज होईल. मग इकॉनॉमीचं स्ट्रक्चर मोड ऑफ प्रोडक्शन वर डिपेंड आहे. मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे कोणतं? जी उत्पादनाची पद्धती आहे. उत्पादनाची पद्धती कशावर आहे? की उत्पादन कोण्या पद्धतीने होत आहे, ज्यात फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आणि जे एकूणच रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. म्हणजे उत्पादन पद्धती ही मुख्य घटक आहे, ज्यामध्ये उत्पादनाचे टप्पे आदिम साम्यवादापासून गुलामगिरी, सामंतशाही, भांडवलशाही असा काय होत असेल यामध्ये चेंज होत आला. आणि तो चेंज कसा होत गेला, तर त्यासाठी कार्ल मार्क्स म्हणतो की मोड ऑफ प्रोडक्शन चेंज कधी होतो, जेव्हा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन यामध्ये चेंज होणार. मग आता रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन मध्ये कसा चेंज होतो, तर वर्ग संघर्ष आहे. वर्ग संघर्ष आहे जेव्हा प्रोलिटरिएट आणि बुर्जुआईने, हे कॅपिटलिझम मध्ये सांगितलेलं आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे, जी भांडवलशाही व्यवस्था आहे त्यामध्ये जो मालक आहे, कामगार आहे, यामध्ये डिग्री ऑफ एक्सप्लॉयटेशन वाढीला लागलं आणि हा जो कामगार वर्ग आहे याला त्याची जाणीव व्हायला लागली, तर क्लास फॉर इटसेल्फ जेव्हा जनरेट होईल, तो स्वतःसाठीचाच वर्ग जेव्हा तयार होईल, तेव्हा तो काय करणार, उठाव करणार आणि रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन ऑटोमॅटिकली चेंज होईल. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मग हे गरजेनुसारही चेंज होऊ शकतं या सर्व गोष्टी. तर प्रत्येक मोड मध्ये काय झालेलं आहे, प्रत्येक जो उत्पादन पद्धती आहे यामध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक उत्पादनाची जी शक्ती आहे आणि उत्पादनाचे जे संबंध आहे या दोघांमध्ये कुठेतरी बदल घडत आला आणि तेव्हा काय झालं, ही मोड ऑफ प्रोडक्शन चेंज झाली. मोड ऑफ प्रोडक्शन चेंज झाले की इकॉनॉमीचं स्ट्रक्चर चेंज झालं आणि इकॉनॉमीचं स्ट्रक्चर जसं चेंज होईल, या आर्थिक व्यवस्थेची जसं हे जे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये मग सांगितलेलं आहे की हे अधिरचना, बाकीची जी अधिरचना आहे, आधार देणारं इकॉनॉमी आहे आणि बाकीची जी अधिरचना आहे, जर यात बदल घडला तर बाकी रिलेशनशिप मध्येही चेंज होईल. मग कायदा, राजकारण, धर्म, विचारसरणी या प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. मग ही जी आहे हे कसं काय चेंज होतं, मोड ऑफ प्रोडक्शन शिफ्ट काय होतं, तर सांगितलेलं आहे की बघा द्वंद्वात्मक बदलाची प्रक्रिया सांगितलेली आहे. हेगलचा कन्सेप्ट आहे हा. द्वंद्वात्मक बदल म्हणजे काय, इथं यांनी हे आयडियासाठी दिलेलं आहे. तर यांचं असं म्हणणं आहे, प्रत्येक मोड ऑफ प्रोडक्शन जेव्हा नवीन मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये शिफ्ट होतो, तर आधीच्या मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये काहीतरी कॉन्ट्रॅडिक्शन असणार, काहीतरी गोष्टी चुकीच्या असणार, की जेणेकरून रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन मध्ये किंवा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये त्याचा कुठे ना कुठे परिणाम होईल. आणि मग तो परिणाम झाल्यामुळं किंवा गरज भासल्यामुळं मग काय होईल, मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये चेंज होईल. मग आता हा जो सांगितलेला आहे कॅपिटलिझम मध्ये जो शेवटचा संघर्ष सांगितलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की संश्लेषण निर्माण होते, थेसिस अँटीथेसिस आणि दोघांचं मिळून सिंथेसिस, नवीन व्यवस्था कशी निर्माण होते, तर आधीची व्यवस्था जी असणार, आधीचा जो मोड ऑफ प्रोडक्शन असणार आहे, आधीची जी उत्पादन पद्धती आहे ती उत्पादन पद्धती आणि त्यामध्ये असणारं काहीतरी कॉन्ट्रॅडिक्शन, बीज जी असते ते कॉन्ट्रॅडिक्शन वालं बीज आधीपासूनच त्यामध्ये काय असतंय, रुजलेलं असतंय आणि ते बीज काय करतंय, कुठं ना कुठं याच्यामधला ड्रॉबॅक जो आहे तो बाहेर आणतो आणि काय होणार, मग त्यांच्यामध्ये कोलिजन होणार, एकमेकांवर टकराव होणार आणि टकराव झालं की नवीन मोड ऑफ प्रोडक्शन काय होणार, निर्माण होणार. अशा पद्धतीनं आपल्याला हे एकूणच ऐतिहासिक भौतिक मग हिस्ट्री पासून या गोष्टी घडत गेलेल्या आहे, आधीच्या कालखंडापासून या गोष्टी घडत गेलेल्या आहे असं कोण सांगते, कार्ल मार्क्स सांगते. आणि त्यामुळं ही मटेरियल कंडिशन ऐतिहासिक दृष्ट्या काय होत आहे,
भौतिकवादाची गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या एक जनरेशन किंवा एक मोड पासून दुसऱ्या मोड मध्ये शिफ्ट होत आहे आणि त्याला चेंज होण्याचं कारण काय? फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन या गोष्टी. ठीक आहे. मग यावर टीका कोणाची झालेली आहे? तर वेबरियन पर्स्पेक्टिव्ह यावर टीका करतो. वेबरची टीका आहे की नको, अर्थव्यवस्थेवरच फक्त काही डिपेंड नाहीये, बाकीही गोष्टी जसं की मूल्य, संस्कृती यांचाही समाजाच्या पायावर जो महत्वाचा आहे, जो पाया आहे त्याच्यावर कुठं ना कुठं परिणाम झालेला दिसतो. त्यांचा प्रोटेस्टंट इथिक्स आणि स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम मध्ये हे दाखवून दिले. आर्थिक निर्धारणवाद जे सांगितलेलं आहे की बस अर्थव्यवस्थाच सर्व गोष्टी डिसाईड करते. बघितलं ना आपण की अर्थव्यवस्थेचा कणा आणि त्यावर इतर समाजाचं स्ट्रक्चर उभं. मग इतिहासाचा एकमेव निर्धारक मानतो. यावर काय बाकी जे आहेत ते काय करणार? यावर टीका करणार. मग काय आहे? इतर पैलू जे आहेत यांकडे कुठं ना कुठं दुर्लक्ष झालेलं दिसतं, जसं की लिंग, जात, वंश, धर्म. फक्त क्लासवर त्यांनी फोकस केलेला आहे. धर्म, वंश, जात, इंडियन पर्स्पेक्टिव्हचा विचार केलेला दिसून येतो का? नाही. या घटकांचा विचार केला किंवा जेंडर सारखे जे घटक आहे, लिंगासारखे जे घटक आहे, जे आजच्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येतं की कुठं ना कुठं त्याचा छेदनबिंदू असतो आणि जे स्त्री असतात त्यावर एक्स्ट्रा एक्सप्लॉयटेशन कुठेतरी होत असताना दिसतं. तर यस, जे समाजशास्त्रज्ञ आहे स्त्रीवादी ते कुठेतरी टीका करतात. दलित विचारवंतही म्हणतात की तो पर्स्पेक्टिव्ह त्यांनी लक्षातच घेतला नाही. डीपी मुखर्जी जरीही मार्क्सिस्ट आयडिओलॉजी जी असेल ते प्रोपॅगेट करत असेल तरी त्यांनी क्रिटिसाइज केलेला आहे की हा जो निर्धारणवाद आहे हा भारतासाठी कुठं ना कुठं लागू पडणारा नाहीये. मग निष्कर्षामध्ये मग आता या गोष्टी कुठं समकालीन कुठं दिसतंय हे हिस्टॉरिक मटेरियलिझम हे लिहिणंही महत्वाचं आहे. तर गिग इकॉनॉमी म्हणजे जिथं जिथं हे इकॉनॉमी ही निर्धारण करते सामाजिक स्ट्रक्चर. आता गिग इकॉनॉमी मध्ये स्विगी, झोमॅटोचे प्लॅटफॉर्म आहे, काय करतायत? ठरवतायत वर्किंग कंडिशन, त्यांना सोशल सिक्युरिटी आहे की नाही आहे, समाजामध्ये त्यांचं जे शोषण कुठंतरी होताना दिसतंय का, मजुरांची असुरक्षितता कुठंतरी आलेली आहे का, या सर्व गोष्टी काय होणार आजच्या जगामध्येही रिलेव्हंट आहेत. जिथंही हॅव नॉट क्लास तयार होतो, इकॉनॉमी ही जी आहे बेसिस म्हणून ऍक्ट होते. कशासाठी? समाजाच्या इतर स्ट्रक्चरसाठी. आणि यातून काय होतंय आपल्या लक्षात येत आहे की आजही हा जो मुद्दा आहे हा कुठं ना कुठं रिलेव्हंट आहे. निष्कर्षामध्ये काय लिहायचं आहे की या भौतिकवादी अर्थव्यवस्था जी आहे इथं या गोष्टी काय आहे रिलेव्हंट तर आहे. आजच्या युगामध्ये जिथंही असमानता दर्शवण्यात दिसतंय तिथं हा मुद्दा रिलेव्हंट होतं. परंतु फक्तच क्लास किंवा इकॉनॉमी ही एकच गोष्ट समजण्यासाठी सध्या इम्पॉर्टंट नाही, तर इतरही पैलूंवर आपल्याला काय करायला पाहिजे, इथं महत्व द्यायला पाहिजे. असं करून आपण काय करू शकतो, एक समअप करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने ही सिरीज चालू राहील. तुम्हाला काय करायचं आहे, डिमांड ऑफ क्वेश्चन समजली, पॉज करायचा व्हिडिओ आणि नंतर मग यायचं आणि चेक करायचं की किती रिलेव्हंट मुद्दे आपले येऊ शकतात. मग यावरून आपला झालेला अभ्यास सुद्धा आपल्याला समजतो. ठीक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.